राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. लोणावळ्यात पावसाच्या जोरदार सरी. दृश्यमानता कमी झाल्यानं वाहन चालकांना गाडी चालवण्यात अडचण. 15 एप्रिलपूर्वी ॲक्वालाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य यात्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावणार. विधानसभा निवडणूक शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी खोटी माहिती दिल्याची करुणा मुंडेंची तक्रार. आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं. पुढची सुनावणी 3 मे रोजी. नाशिकच्या पंचायत समितीसमोर आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा. बेलगाव ढगा वेल्लोळी गावात अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्यानं महिला आक्रमक. हैदराबादमधील 400 एकर जंगलाची असंवेदनशील तोडफोड. मोरांसह अनेक पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त. या भागात आयटी पार्क विकसित करण्यासाठी सरकार जंगलतोड करत असल्याची माहिती. सर्वोच्च न्यायालयाने जंगलतोड थांबवली. ताजमहालच्या मालकी बनून वाद पेटण्याची शक्यता. वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यावर 1998 पासून ताजमहालच्या मालकीबाबत निर्णय होण्याऐवजी सुरू असलेला कायदेशीर संघर्ष आणखी चिघळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.